श्री राम जय जय राम। 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन दिगंबरा। 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 दिगंबरा दिगंबरा स्वामिया स्फूर्ती द्यावी गुरु अरविंदा जेणे तव स्वरूपा सुख वाटे। परमपूज्य
सद्गुरु सेवक श्री अरुण काका आणि गुरुमाऊली अन्नपूर्णा माता यांच्या चरणी वंदन करून आज राम, कारण जोपर्यंत आपण सगळं शोधतो पण रामाला शोधत नाही आणि आपण जर अपयशी ठरलो तर म्हटलं जातं की त्याच्या जीवनात काही राम नाही. म्हणजे राम नसणं हे जीवनाचं रितेपण आहे आणि आता जे काही आपण जमवतोय त्यातनं रिते झाल्याशिवाय राम येत नाही. या दोन गोष्टी इतक्या संलग्न आहेत मायबापानं की आपल्याला माहिती नसतं की आपला जो प्रवास सुरू आहे त्या प्रवासातून आपण कुठे पोहोचणार आहोत. पण आपण भविष्याची चिंता करतो, भूतकाळामध्ये रमतो आणि वर्तमान काळ जगायचा राहून जातो. आपण कुठेही गेल्यानंतर कोणी पत्रिका बघतं, कोणी ज्योतिष सांगतं, तर त्याला विचारतं की बाबा पुढचं माझं भविष्य कसं आहे, ग्रह वगैरे चांगले आहेत ना, नशीब कसं आहे. आणि मग संत आपल्याला त्याच्या अगदी वेगळ्या मार्गावरती घेऊन जातात आणि संत म्हणतात की आम्ही भविष्य सांगत नाही तर आम्ही तुमचं भविष्य घडवतो. तर भविष्य कसं घडेल, आपलं भविष्य घडेल कसं? जोपर्यंत आपण भविष्याची चिंता सोडणार नाही पण ती सुटणारही नाही. मग या सगळ्या प्रश्न उपप्रश्न याला मार्ग काय आहे? आणि म्हणून आनंदाश्रम रामनाम प्रसारक युवा मंडळाने एक छोटासा मार्ग, त्याचा आज शुभारंभ, की आपल्या जीवनामध्ये जसा राम महत्वाचा आहे तसं त्याचं गुणगान गायलेली जी रामरक्षा आहे ती किती महत्वाची आहे. आणि हाच एक सुंदर प्रवास परमपूज्य सद्गुरु सेवक श्री अरुण काका, गुरुमाऊली अन्नपूर्णा माता यांच्या कृपाशीर्वादाने आणि सद्यस्थितीला आपल्याला माहिती आहे की एक फार मोठा उत्सव संपूर्ण भारतामध्ये विश्वाला मार्गदर्शक करणारा सुरू आहे आणि बरेच जण त्या उत्सवामध्ये व्यस्त आहेत. आणि आजचा वार कोणता आहे? रविवार. रविवारी माणसांचे बरेचसे प्रोग्राम ठरलेले असतात, कारण आठवड्यातनं एक दिवस मिळतो, असं होतं तसं होतं. आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला किती महत्व देतो त्याच्यावरती त्याचे परिणाम नकारात्मक किंवा सकारात्मक अवलंबून असतात. तर सकारात्मक कडे जाण्याचा प्रवास म्हणजे आनंद आश्रमचा आनंद मार्ग. नकारात्मकतेला सोडून द्यायचं. आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपल्याला जर विचारलं की तुझ्या जीवनामध्ये आलेली चांगली माणसं किती, तुझ्या जीवनामध्ये आलेले आनंदाचे क्षण किती, तर आपल्याला खूप काळ आठवावं लागतं की खरंच माझ्या जीवनात सुखाचे क्षण आलेत का सुखापेक्षा दुःखाचे क्षण जास्त आलेले आहेत. जर आपल्या समोर उत्तर येत असेल की सुखापेक्षा दुःखाचे क्षण जास्त आलेले आहेत तर याच्यावरनं ओळखावं की आपण सकारात्मकतेच्या ऐवजी आपल्या जीवनाचा प्रवास नकारात्मकतेकडे. आपलं भविष्य आपण कसं ओळखायचं? आपणच आपल्या मनाची स्थिती, आपल्या बुद्धीचं चैतन्य, आपल्या आत्म्याची शक्ती आणि शरीराचं सामर्थ्य. मला सांगा, आपल्या मित्राने खूप व्यायाम केला तर आपलं शरीर बलदंड होईल का? नाही.
जर आपल्याला आपलं शरीर मजबूत करायचं असेल तर व्यायाम कोणाला करायला लागेल? ज्याला शरीर मजबूत करायचे त्यांनी व्यायाम केलं. ज्याला बुद्धीचं चैतन्य वाढवायचंय त्यांनी अभ्यास केलाच पाहिजे. म्हणून सांगितलेलं आहे रोज काहीतरी नवीन वाचावं. आणि ज्याला मनाची शांती हवी आहे, पहा सगळ्यात जर कुठली गोष्ट माणसाला माहित नसेल पण सगळ्यात ताकदीची ती आहे, ती दिसतही नाही, तर मनाचं सामर्थ्य किंवा मनाची शक्ती किंवा मनशांती या जर गोष्टी आपल्याला वाढवायच्या असतील तर आपण चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. आणि खरं सांगू का, आपण जगाशी बोलतो पण स्वतःशी कधीच बोलत नाही. आता आपण स्वतःशी किती बोलतो? काय सेवकराम, आज दिवसभरात काय उपद्व्याप केलेस, असं आपण स्वतःला कधी विचारतो का? ते विचारणं म्हणजे मनाला स्थिरतेकडे घेऊन जाणं. म्हणून परमपूज्य सद्गुरु श्री काकांनी शरीर मन बुद्धी आत्मा ही 4 स्थानं सामर्थ्यशाली करण्यासाठी 4 मार्ग दिलेले. सकाळी उठल्यानंतर कराग्रे वसते म्हणावं, आपल्या हातातली शक्ती त्याची ताकद जडावी. शरीराची शक्ती वाढण्यासाठी जे अन्न खातो ते अन्न खाताना किमान वदनी कवळ घेता म्हणा. अथान्न सुक्त नाही जमलं हरकत नाही, पण वदनी कवळ घेता म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे काय होतं, त्याचे दुष्परिणाम निघून जातात. जसं केलेला स्वयंपाक त्याच्यावरती तुळशी पत्र ठेवलं की काय होतो? नैवेद्य. मग होतो महानैवेद्य आणि मग देवाला अर्पण केला की होतो प्रसाद. प्रक्रिया आपणच करतोय, प्रक्रिया आपणच करतोय. आणि मग संध्याकाळी माझं, माझ्या कुटुंबाचं, आप्तेष्ट मित्र बांधवाचं, या विश्वाचं, विश्वातील प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं म्हणून जर काही करायचं असेल तर आता आपल्या समोर जो मार्ग आहे तो सर्वांना अनुकरणीय आहे, सर्वांना साधा सोपा आहे. म्हणजे संध्याकाळी कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून माझं शुभ व्हावं, माझ्या कुटुंबाचं शुभ व्हावं म्हणून शुभं करोती म्हणावी. आणि त्याच्यामध्ये रामरक्षा. बघा, लहानपासून आपल्याला जर कोणी विचारलं की काय रे बाबा रामरक्षा म्हणतो का, म्हणाला लहानपणी म्हणत होतो. मग आता म्हणाला मोठा झालो, म्हटलं रामापेक्षा का नाही. म्हटलं आई वडिलांना नमस्कार करतो का, हो करत होतो. कुठपर्यंत, म्हणाले परीक्षा होत्या तोपर्यंत. लहान होतो तेव्हा आई वडिलांना नमस्कार करत होतो, लहान होतो तेव्हा रामरक्षा म्हणत होतो. म्हणजे आता आपण सगळ्यांपेक्षा काय झालो असं आपल्याला जेव्हा वाटायला लागतं तेव्हा आपला प्रवास नकारात्मकतेकडे सुरू होतो. तो होऊ नये म्हणून संध्याकाळी रामरक्षा. रामरक्षेने काय होतं? मनाची स्थिरता वाढते, बुद्धीचं चैतन्य वाढतं. आणि खरं सांगू का, रामरक्षा श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 10 हे राम कवच आहे. पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत प्रत्येक अवयवाचं रक्षण कर अशी रामरायाला प्रार्थना. म्हणजे आपण रामरक्षा म्हणतो ती कुणासाठी म्हणतो? आपल्या स्वतःसाठी. म्हणजे आपल्या स्वतःसाठी करायला काही अडचण नाही. आणि एवढ्या मोठ्या आवाजात म्हणायची की त्याची स्पंदन, त्याची वलय शेजारच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे त्यांना आठवलं पाहिजे रोज संध्याकाळी 6 किंवा 6:15 वाजता आमच्या शेजारून रामरक्षेचा आवाज येतो. आणि माय बाप्पानो, हे जेव्हा, कारण आज याचा शुभारंभ आहे पण याचा प्रवास फार मोठा आहे.
2014ला परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काकांनी भारत भ्रमणाची सेवा दिली होती 2014 ते 2024 आणि या 2024 मध्ये परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काकांनी विश्व कल्याणात्मक असा आनंद मार्ग विस्तारलाय आणि तो विस्तारण्यासाठी हा रामरक्षेचा प्रवास सुरू झालेला आहे. हा प्रवास एकट्याचा नाहीये आणि एकट्यासाठी पण नाहीये. हा प्रवास विश्वासाठी, विश्वास कडून आणि विश्वासाने करायचा, सगळ्यांनी मिळून आचरणात आणायचा प्रवास. आपण पहा ना, आपण विचारतो का हो आमच्या वास्तूत काही दोष आहे का, विचारतो. बरं, वास्तुशास्त्राप्रमाणे इकडं किचन हवं, इकडं अमुक हवं, तिकडं ते हवं. परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांनी सांगितलं की वास्तू ही आपल्या भावनेतून सिद्ध होते, निर्माण होते. आज आपण रामरक्षा सिद्ध अनुष्ठानासाठी इथे जमलेलो. पहा, मंदिराला सुद्धा वीट, वाळू, सिमेंट याच गोष्टी वापरल्या जातात, पण त्याला मंदिर का म्हटलं जातं, कारण तिथं येण्या आणि जाण्यासाठी कोणाचीही परवानगी लागत नाही. भगवंत येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करतो, तिथं गेल्यावर प्रत्येकाच्या मनाला धीर मिळतो, म्हणून ते मंदिर. आणि आपल्याकडे यायचं म्हणलं तर आधी बेल दाबावी लागते. बर, त्याच्यानंतर बाहेर एक बोर्ड लावलेला असतो, कुत्र्यापासून सावध राहा. म्हणजे ज्या ठिकाणी बंधने, ज्या ठिकाणी पद आहे, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे, ज्या ठिकाणी औपचारिकता आहे आणि ज्या ठिकाणी उपचार आहे, पहा भगवंताच्या ठिकाणी उपचार आहे. मग षोडशोपचार असतील, पंचोपचार असतील. आणि म्हणून संत म्हणाले की बाबा रे, तू शारीरिक व्याधीसाठी वैद्यकीय उपचार जरूर घे, पण त्याच्या बरोबर तुझे जोडीला उपासना हवी, कारण उपासनेला दृढ चालव हवे. मग कोणत्या देवाची करता हे महत्वाचं नाहीये. बरं, आपल्याला होणाऱ्या त्रासावरती जर रामरक्षा हे औषध असेल तर तुम्ही रामभक्त असा किंवा नसा, रामरक्षेने जर माझे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक हे सर्व दोष जात असतील आणि त्यातून जर मला माझं सामर्थ्य वाढणार असेल आणि सर्व दोषांचं निवारण होणार असेल तर रामरक्षा म्हणायला काही अडचण आहे का? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. आणि याची सुरुवात कशी आहे पहा, चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महा. पहा, म्हणजे आपल्याकडे तर महापातक एक पण आलेलं नाही अजून. 2020 ला आलेली मारी सुद्धा महामारी नव्हती. जर आपल्या रामरक्षेची सुरुवात चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महा, एवढं लक्षात ठेवायचं. हे महापातक घालवणार. बरं, आपण म्हणतो असं कुठं होतं का? मी खरं सांगू का, या जगामध्ये सगळं शक्य आहे, सगळं शक्य आहे. कारण आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. आपल्या असाध्य रोगाचं निवारण करण्याची ताकद ही रामरक्षेमध्ये आहे. हे का शक्य आहे तर हे परमपूज्य सद्गुरू सेवक श्री अरुण काकांनी आणि गुरुमाऊली अन्नपूर्णा मातांनी सांगितले म्हणून शक्य आहे. कारण मी सांगितलं, आपण सगळेच म्हणतो काळजी कशाला करतो किंवा भिवू नकोस मी तुझ्या, पण हे आम्ही म्हणल्यानंतर आमचं कोण ऐकतं का? पण जेव्हा स्वामी समर्थांच्या मुखात आलंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, त्याच्यानंतर चिंता करतो का आपण? काय म्हणतो? स्वामी. स्वामी या शब्दाचं सामर्थ्य फार मोठं आहे बरं. 50, 60, 70 वर्षापूर्वी प्रत्येक घरामध्ये लग्न होऊन आल्यानंतर पत्नी आपल्या पतीला काय म्हणायची? स्वामी. आता काय म्हणते? आता काय म्हणते?
पण स्वामी म्हणजे काय की आपलं संपूर्ण जीवन त्यांच्यावरती तिने सोपवलेलं होतं. आता ती स्वयंभू झाली आहे, त्यामुळे ती आता काही ती स्वयंभू झाली आहे. पण याचा अर्थ तिची शक्ती, तिचं सामर्थ्य, तिचं कुटुंबाप्रती असणारं समर्पण, या सगळ्या गोष्टीला आधुनिकतेची जरी झालं लागलेली असेल तरी तिच्या समर्पणामध्ये तीच परंपरा आहे. कारण त्यावेळी पण ती आईच होती आणि आजही ती आईच आहे. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर याचं एकत्रित रूप. थोड्याफार प्रमाणामध्ये आपण बाह्य रंगाने वेशही बदलतोच की. पूर्वी शेतकरी धोतरामध्ये असायचा, आता शेतकरी जीन्स पॅन्ट मध्ये. पण जमिनीमध्ये कांद्याचंच पीक घेतो. म्हणजे मूळ जरी काही गोष्टी बदलत नसतातच, आपण बदलतो ते बाह्य रंगाने बदलतो. त्याच पद्धतीने मायबापांनो या महापातकाचा नाश करण्याची ताकद असणाऱ्या स्तोत्राचं पठण आणि याचा प्रचार प्रसार. कारण ही आज प्रत्येकाला वाटतं, अगदी खेडेगावामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना मधुमेहाचा त्रास आहे, बऱ्याच जणांचं ब्लड प्रेशर वाढतो. बरं, परमपूज्य सद्गुरु श्री अरुणकाकांनी सांगितलं की जसं मन आणि आत्मा या दोन गोष्टी डायग्नोसिस करता येत नाही, याचं मोजमाप करता येत नाही, हे दिसत नाही, त्याच पद्धतीनं शुगर आणि ब्लड प्रेशर या दोनही गोष्टीचं मोजमाप करता येत नाही. त्या कमी जास्त प्रमाणात वाढत असतात, कमी होतात, वाढत असतात, कमी होतात. जसं शरीरामध्ये या आत्मा आणि मन हे दोन गोष्टीचं मोजमाप करता येत नाही, तर आधुनिकतेमुळं अगदी खेडेगावामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना मधुमेह झालेला आहे. बऱ्याच जणांचं ब्लड प्रेशर वाढतंय. पण या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी आपल्याला सोपा, साधा आणि सरळ की त्याची तीव्रता कमी होऊ शकते. सांगितलं ना की संपूर्ण रोग बरा होण्यासाठी आपल्याला वैद्यकीय उपचार हे सुरूच ठेवायचे आहेत, पण त्या रोगाची किंवा त्या त्रासाची तीव्रता कमी करण्यासाठी रामरक्षा हा सर्वोत्तम उपाय. मग तुम्ही कुठेही असा, घरात, दारात, दरबारात, दुकानात, असं काही नाहीये की त्याला सोहळं नेसून भस्म धारण करून अनुष्ठान करत, असं काही नाही. जिथे असो त्या ठिकाणी रामरक्षा आणि त्या रामरक्षेचं सामर्थ्य, त्या रामरक्षेची शक्ती. असं सांगितलं की आपदामपहर्तारं दातारं सर्व संपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. बर, राम हे तत्व अनादिकालापासून आहे. बर, म्हणजे तुम्हाला आम्हाला अनुभव येतोय, येत राहणार आहे. परमपूज्य सद्गुरु श्री अरुणकाकांनी 2011 या साली सांगितलं की बाबा रे, विश्व शांतीसाठी 51,000 कोटी रामनाम जप यज्ञाचा संकल्प. आणि त्या जपयज्ञाच्या संकल्पाच्या पूर्णत्वाकडे आपण जाता जाता हा रामरक्षेचा आनंद मार्ग परमपूज्य अरुणकाकांनी दिला. म्हणजेच काय की याचं फलित आहे. आतापर्यंत जितकं आपल्या सर्वांकडून, आनंदाश्रम परिवाराकडून जे रामनाम झालेलं आहे ना, त्या रामाचं फलित म्हणजे आपल्याकडं परिमार्जनाच्या मध्ये रामरक्षेचा समावेश होणे. आणि जसं आपण रामरक्षा शाळेत शिकवली म्हणून म्हणतो किंवा वडीलधारे सांगतात म्हणून म्हणतो, पण रामरक्षेचा खरा जर अर्थ जाणून घ्यायचा असेल, खरी जर अनुभूती घ्यायची असेल, खरी जर प्रचिती घ्यायची असेल, तर त्याच्यामध्ये सातत्य फार गरजेचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याला वाटेल की आपल्याला हे जमणार नाही. जसं बऱ्याच जणांना म्हणलं की इंदू कोटी तेज करुण सिंधू भक्तवत्सलम नंदनाद्री सुनुदत्त इंदिराक्ष श्री गुरु. फार अवघड आहे हो. पण ज्यावेळी आपण सुरुवात करतो थोडं मला सांगा आपल्या प्रपंचातला काय अनुभव आहे? ज्यावेळी आपण गृहस्थाश्रमाला सुरुवात केली त्यावेळी आपल्याकडे काय होतं? छोटस घर होतं.
मग आपण शनै शनै हळूहळू हळूहळू दोघांनी थोडं थोडं कमवलं, थोडं थोडं साठवलं, थोडं थोडं कमवलं, थोडं थोडं साठवलं आणि मग 40-30 वर्षानंतर गृहस्थ आश्रमातली सगळी कर्तव्य पार पाडत पाडत एक सामर्थ्यशाली प्रतिष्ठेला साजेसा असं जीवन आपण त्याच शहरामध्ये निर्माण केलं. म्हणजे सातत्य असल्यानंतर जसा प्रपंच समृद्ध होतो तसं सातत्य असल्यानंतर परमार्थ देखील समृद्ध होतो. फक्त तो सातत्याने केला पाहिजे. आणि संत आधी केले मग सांगितले. बर, त्याच्यासाठी प्रपंच सोडायची गरज, कारण आणि करायची पण गरज नाही. प्रपंच ही अगदी नैसर्गिक प्रक्रिया आहे. पहा, मनुष्य आपल्याला 2 निमंत्रण आली. एक सत्संगाचं निमंत्रण आलं आणि दुसरं लग्नाचं निमंत्रण आलं. तर आपण काय विचार करतो माहितीये का? सत्संग वारंवार होऊ शकतो, लग्न एकदाच होणार. म्हणून आपण प्राधान्य कशाला देतो? कारण म्हणले लग्न एकदाच होणार आहे. सध्या तरी आपण तशीच प्रार्थना करूया, एकदा तरी लवकर व्हावं. परिस्थिती बिकट होत चालली. समाज मनाची व्यवस्था ही नकारात्मकतेकडे चाललेली आहे आणि जिव्हाळ्याच्या संबंधांना व्यवहाराच्या तराजूत तोलल्यामुळं कुटुंब व्यवस्था बिघडत चालली आहे. बायोडेटामध्ये अगदी वरचं काही कुलदैवत कोणतं, कुलस्वामी कोणती हे वाचलं जात नाही. एकदम खाली येतात पॅकेज किती, फ्लॅट किती. माय बाप्पानो, आपण साधनांना साध्य समजू लागलो. 10 फ्लॅट असले तर आपण 10 फ्लॅट मध्ये राहू शकतो का? 10 बेडरूम असले तर 10 बेडरूम मध्ये एका वेळी आपण विश्रांती घेऊ शकतो का? म्हणजे काय की आपल्या जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींपेक्षा आपल्या अपेक्षा जास्त वाढल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नकळतपणे दुःखाने प्रवेश केला. आणि संतांनी जो आनंद मार्ग दिला त्याच्यामध्ये सांगितलं, सुखे दुःखे समे कृत्वा लाभे लाभो जयोजय. परमार्थाचं मूळ सूत्र काय? संतांना आपल्याला कुठं घेऊन जायचंय? बर, त्यांना घेऊन जायचंय, ते तयार आहेत. बरं, त्याच्यासाठी कुठल्याही स्वरूपाची फी नाही, विनामूल्य. आणि विनामूल्य गोष्टींचं महत्व पटण्यासाठी मनाची सकारात्मकता फार सुदृढ लागते. कारण विनामूल्य म्हटलं की आपल्या मनामध्ये विचार येतात, हल्ली जगात काहीच फुकट मिळत नाही, हे कसं काय फुकट देतात हो? म्हणजे आपण प्रथमतः विचार सुरू करताना किंवा मनामध्ये विचार करताना त्या गोष्टीचं मोल जाणत नाही. आपल्याला आजही संपूर्ण विश्वामध्ये अशी एकच गोष्ट आहे की जी विनामूल्य मिळते, पण त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचा दुष्काळ आहे मायबाप. म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आता फी आकारली जाऊ लागली. पण परंपरा अशी आहे, आजही 100पैकी 10 गुरुकुलांमध्ये जिथं वेद, ज्ञान, पुराण या गोष्टीचं ज्ञान दिलं जातं, तिथं 100पैकी 90 गुरुकुलामध्ये आजही कोणत्याही स्वरूपाची आर्थिक फी स्वीकारली जात नाही. पण तिथे विद्यार्थ्यांचा दुष्काळ आहे. का? म्हणाले अहो विनामूल्य ते. प्रत्येकाला काय व्हायचंय? इंजिनियर, कुणाला व्हायचे डॉक्टर, कुणाला व्हायचे वकील. मला सांगा या 3 गोष्टीमध्ये काय हो? वकिलाला कोणाची वाट पाहावी लागते? कुणाच्या तर घरात भांडणं झाली नाही झाली तर कसं व्हायचं? डॉक्टरला कशाची वाट पाहावी लागते? कोणतरी रस्त्यात आपटला पाहिजे, कोणीतरी आजारी पडला पाहिजे तरच माझ्या सगळ्या. म्हणजेच काय की दुसऱ्याच्या जीवनात नकारात्मकता घडल्याशिवाय मला माझं जीवन चालवता येणार नाही. अशा प्रकारच्या जीवनाची अपेक्षा ठेवून जर आपण शिक्षण स्वीकारत असू तर ते शिक्षण किंवा आपल्या जीवनाची सकारात्मकता कशी वाढेल? थोडासा विचार केला
की आता आपण जेवढे आहोत त्यांनी एका सुरामध्ये म्हटलं की आपदामपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि. म्हणजे आपणच आपल्या वास्तूतले दोष घालवण्याचं खरं सामर्थ्य ही कुटुंबाची संघटना पाहिजे, की कुटुंबातली मंडळी भोजनाच्या वेळी, भजनाच्या वेळी आणि स्तोत्र पठणाच्या वेळी एकत्र आली पाहिजे. बरं, आपल्याला नक्की माहिती असतं की आपल्या आवडत्या सिरियल किती वाजतापासून सुरू होतात. त्याच्या आधी रामरक्षेची वेळ घ्यायची, काही अडचण नाही. राम बोलवला की येतो, कारण राम तत्पर आहे. हा, 7:30ची सिरियल तुम्ही म्हणालात म्हणून 7ला लागेल का? नाही, पण 7:30ची सिरियल आहे आणि आपण आता 7:30ला रामरक्षा म्हणू शकणार नाही, पण 7ला रामाला हाक मारली तर राम नाही म्हणणार आहे का हो? येईल ना. म्हणून आपण आपल्या वेळेनुसार रोज एकदा का होईना रामरक्षा म्हणणं अत्यंत गरजेचं. बरं, रामरक्षा म्हणायची ती मोठ्या आवाजात, अगदी जमलं तर प्रत्येक घरामध्ये स्पीकर लावून. हा, आपण देवाचा जप कसा करतो? झाकून आणि तोंडातनं बाहेर न पाडता. खरं पाहता देवाचा जप असेल, भगवंताचं नामस्मरण असेल किंवा ईश्वराचं गुणगान असेल तर ते मोठ्या आवाजात गेलं पाहिजे. आणि कोणाचे दोष काढायचे असतील, कोणाची निंदा करायची असेल, शक्यतो करायच्या भानगडीत पडू, कारण जे कराल ते तुम्हाला 10 पटीने मिळणार. मग आज जे काही आपल्या आयुष्यामध्ये चांगलं, उत्तम, छान, सुंदर जे काही आहे ना, ते आपण म्हणतो अहो माझं फार चांगलं होतं हो, पण अमक्याने काहीतरी जादूटोणा केला. मी खरं सांगू का, या जगामध्ये आपणच आपल्या कर्मातून आपलं जीवन सुधारतो किंवा बिघडवतो. स्वतःला जबाबदार धरून स्वतः त्याच्यावर उपचार घेणं आणि संत चरणी लीन होणं, समर्पित होणं, नम्रपणे जीवन जगणं म्हणजे संतांच्या कल्पवृक्षाखाली उर्वरित जीवन. कारण हा शुभारंभ आहे. बरं, संत सगळ्यांना स्वीकारतात. नदी न पिया अपना जल, वृक्ष न खाया अपना फल. हा, आपल्याला कधीही कुठल्याही संतांकडे गेल्यानंतर विचारलं जात नाही आपलं नाव काय, आपलं आडनाव काय, आपलं गोत्र काय, आपली जात काय. अहो, परमपूज्य सद्गुरु श्री हनुकाकांनी विचारायचं सोडा, आनंद आश्रम मध्ये मोठा बोर्ड लावलाय, आनंद आश्रमची एकमेव जात मानव जात, आनंद आश्रमचा एकमेव धर्म सेवा धर्म. आनंद आश्रम हा कोणताही संप्रदाय नसून प्रत्येक मनावर होणारा सर्वोत्तम संस्कार आहे. आणि संस्कार महत्वाचा आहे. आता संस्कार कसा महत्वाचा आहे ते एका छोट्याशा आपल्या जीवनातल्या घटनेवरून सांगतो. आपण जन्माला आलो, 10-12 दिवसाचे झालो, 12व्या दिवशी केलं जातं त्याला काय म्हणतात? पाळण्या खालून घ्या, वरून घ्या, मग घुगऱ्या खाल्ल्यावर परंपरा अनंत परंपरा आहे आणि गोड परंपरा आहे. भारतासारखी समृद्ध परंपरा जगात कुठंच नाही. भारतासारखी सामर्थ्यशाली माणसं आता आपण बघतोय की 2014 ते 2024 एका माणसातलं सामर्थ्य देशाला कुठं घेऊन जाऊ शकत. काय सकारात्मकता आहे. अहो, आपण आपला जीवनच किती आहे, 500 वर्षाचे प्रश्न जर रामरायाच्या कृपेने सुटू शकतात तर आपले प्रश्न सुटणार नाहीत का? रामरायाने 500 वर्षापूर्वीचा प्रश्न सोडवला, तेव्हा रामराया आपले सुद्धा सगळे प्रश्न सोडवणार या विश्वासाने रोज रामरक्षा होणार, रोज रामरक्षा होणार. कारण रामाची शक्ती, रामाचं सामर्थ्य. आणि राम हे पण हे काय, रामाचंही काय झालंय, बारसं झालंय. बघा, बारसं झालेल्या बारशाचा संस्कार किंवा त्याला आपण नामकरण संस्कार म्हणतो. मग त्या दिवशी आत्या, मावशी, काकू ज्यांनी काही ज्यांना कुणी नाव ठेवलं, कुणी नावं ठेवली, 2 प्रकार असतात. कारण माय बापानं
जीवनाला दोन बाजू कायम असतात, नाण्याच्या दोन बाजू. आपण इथे जमलोय कशाला? जीवनाची सकारात्मक बाजू समजून घ्यायला. जीवनाची सकारात्मक बाजू समजून घ्यायला आपण जमलेलो. नकारात्मकता तर जगामध्ये सगळ्या ठिकाणी आहे. दोन माणसं भेटली की तिसऱ्या माणसाविषयी, आणि दोन माणसांनी तिसऱ्या माणसाविषयी बोलावं, पण ते सकारात्मक बोलावं. बरं, हे काही एका दिवसामध्ये घडणार आहे का? हो, नाही घडणार. याला वेळ लागणार. पण याला वेळ लागणार असलं तोपर्यंत आपल्याला वेळ लागू नये म्हणून आपण कोणाचा तरी वेळ लावून घेतलं पाहिजे. पहिले वळण इंद्रियाचं. आपल्याला ज्या सवयी जीवनामध्ये लागल्यात ना, की याच्याशिवाय आपल्याला जमत नाही, याच्याशिवाय आपल्याला करमत नाही, ते आपण खात नाही, आणि हे खाल्ल्याशिवाय आपण राहत नाही, हे काही आपल्या शरीराला आपण सवयी लावलेल्या आहे. मग त्या ठिकाणी काय पाहिजे? त्या ठिकाणी संकल्प पाहिजे. कारण संकल्प तुम्हाला समृद्धता देतो. संकल्प तुम्हाला सामर्थ्य देतो. संकल्प तुम्हाला शक्ती देतो. संकल्प तुम्हाला भक्ती मार्गावरती घेऊन येतो. आणि म्हणून संकल्प ते सिद्धी हा आनंद सोहळा आहे. मग 12व्या दिवशी केलं जातं त्याला आपण म्हणतो बारस. आणि आपलं नाव ठेवलं, ते नाव जपण्यासाठी आपण कुठपर्यंत राहतो? त्या नावाशी एकनिष्ठ आहोत तोपर्यंत राहतोच. नंतर सुद्धा कुठं कुठं नाव राहावं म्हणून सुद्धा, कारण तो संस्कार कधीच बुडत नाही. परंपरा बदलू शकतात, रूढी बदलू शकतात, पण संस्कार बदलत नाही. आणि म्हणून परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काकांनी आनंदाश्रम हा संस्कार आहे असं सांगितलं. आणि संस्काराचाच कल्पवृक्ष, आणि त्या कल्पवृक्षाच्या सावलीमध्ये आपण आपल्या जीवनातला काही काळ घालवणं आणि इतरांनाही त्या सावलीखाली घेऊन येणं. कारण मायबापांनो, आपल्या जीवनामध्ये ज्या संकटांचं निवारण झालं, ज्या महापातकांचं निवारण झालं, अशा परिमार्जनाची व्यवस्था किंवा अशा परिमार्जनाचं प्रगटीकरण करणारे आणि कुठल्याही रूढी परंपरामध्ये आपल्याला अडकवून न ठेवणारे सोहळ ओळ किंवा याच्यापेक्षा त्यांनी सांगितलं बाह्य अंगाचं सोहळ आणण्यापेक्षा मनाची स्वच्छता. कारण आता काही ठिकाणी अर्थात जे आपल्याला कोरोना काळामध्ये शिकवलं की सोहळ ओळ याचा दुसरा अर्थ आहे स्वच्छता, शरीराची, मनाची, बुद्धीची आणि आत्म्याची. असं सोहळं पाहिजे. नाहीतर आपण ब्रेडवरती पाणी शिंपडायचं आणि ब्रेड खायचा, म्हणजे बाहेरून आलं म्हणून पाणी शिंपडलं आणि ते पवित्र झालं. मला खरं सांगायचं की पवित्र होण्यासाठी माऊलींनी फार सुंदर सांगितलं की पवित्रता कशामध्ये आहे? समर्पणात आहे, सेवेत आहे. सेवा आणि समर्पण ही सेवा धर्म रथाची दोन चाकं. आनंदाश्रम हा कल्पवृक्ष, त्या सावलीखाली आपण अनंत मार्गातले भारत देशातून, भारताच्या बाहेरून प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला, कारण परिमार्जन इतकं सोपं दिलंय, तुम्हाला सांगतो, इतकं सहज सोपं दिलंय. आणि या परिमार्जनाच्या रूपाने आपल्याला समर्पण करायला मिळतं. कशाचं? अग्निनारायणाच्या सेवेचं समर्पण आपल्याला करायला मिळतं. आणि त्याच्यासाठी आपल्याला फार मोठी व्यवस्था, फार मोठ्या गोष्टीची गरज असं काही नसून केवळ आणि केवळ आपलं
आपलं कार्य जे आपण अडचणीत आहोत, आपण अडचणमुक्त होणार आणि आपली शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक शक्ती वाढणार या संकल्पाने फक्त आपल्याला अमावस्या किंवा पौर्णिमेला आनंदाश्रमी येऊन त्या कल्पवृक्षाखाली त्या सावलीत आपण हवन केलं की आपल्या प्रश्नांचं निवारण होतं. इतकी सोपी, सरळ, साधी प्रक्रिया त्यांनी दिली. याच्यामध्ये छोटासा एक त्यांनी की तुमच्यामधली ताकद तुम्ही ओळखा, तुमच्यामधली शक्ती तुम्ही ओळखा. आपण काय म्हणतो, अहो म्हणाले तुम्हाला शनीची पीडा आहे. मग शनीची पीडा आहे म्हटलं की काय करावं लागेल, म्हणाले जप करावा लागेल. मग करायचा कोणी, आम्हाला वेळ नाही, तुम्हीच करा. याच्यामध्ये परमपूज्य सद्गुरु श्री अरुण काकांनी आपल्या मधल्या शक्तिस्थानांना बलवान बनवण्यासाठी या प्रक्रिया दिलेली आहे. मग रामनाम असेल, रामरक्षा असेल, परिमार्जन असेल, नामस्मरण असेल, इंदुकोटी स्तोत्र असेल, अन्नपूर्णा स्तोत्र असेल. आणि या गोष्टी अतिशय विनामूल्य आहेत. याला कुठल्याही स्वरूपाची फी भरायची नाही. मग ते नाव ठेवलं, कुणाचं रामचंद्र ठेवलं, कुणाचं लक्ष्मण ठेवलं, कुणाचं शत्रुघ्न ठेवलं, कुणाचं भरत ठेवलं. त्या नावामध्ये पूर्वी नाव ठेवताना हा विचार केला जायचा की आपण असं नाव ठेवूया की आपल्याला नकळतपणे देवाचं नाव आपल्या मुखात नाही यावं. आता नावं जी ठेवतात ना, पहिल्यांदा कळत नाही ते मुलाचं आहे का मुलीचं आहे. आणि त्याच्यावरती आता ते गुगल नावाचं प्रकरण आलंय ना. हल्ली तर लोक फेसबुक वरती विचारतात की मला कालच कन्यारत्न प्राप्त झालं, त्याचं जन्माक्षर हे आहे, याच्यावरनं नाव सुचवा. पूर्वी फक्त पंचांगामध्ये बघून नाव सांगितलं जायचं. आता फेसबुक वरती सुद्धा भरपूर ज्योतिषी आहे. मग नावं अशी ठेवली जातात की त्या नावातून कुठलाही बोध लवकर होत नाही. फार संशोधन करावं लागतं. कालमानानुसार, कालाय तस्मै यानुसार बदल झालाय. तो बदल आपण हे स्वीकारला पाहिजे. याचा अर्थ जे पूर्वीच आहे ते सोडलं पाहिजे असं नाही. आणि त्यापैकीच एक ही रामरक्षा. अहो पुराणामध्ये अशी एक कथा सांगितली जाते, कारण आपण सुद्धा म्हणतो की बाबा मी स्वामींशिवाय कुणाला मी कुणालाच मानत नाही. स्वामी हेच माझं सामर्थ्य. कोण म्हणतं साईबाबांशिवाय मी कुणाला मानत नाही. म्हणजे आपण संतांच्या बाबतीमध्ये किंवा या सगळ्या ठिकाणी सुद्धा आपण काय करतो, आपला विचारला नाही मी स्वामींचं देऊळ आहे का तरच मी नमस्कार करणार. मला सांगा, आई वेगवेगळ्या रूपात दिसते पण ती प्रत्येक मुलाची कोण असते, आईच असते. तसं प्रत्येक देवळात राहणारा देव जरी वेगवेगळ्या रूपात असला तरी तो देव एकच आहे. पण हे कुणीतरी सांगितल्याशिवाय आम्हाला कळत नाही. काही जण म्हणाले आम्ही फक्त रामाचा जय जयकार करणार. का तर रामाने रामराज्य स्थापना केलं. कोण म्हणाले आम्ही फक्त कृष्णाचा जय जयकार करणार. कृष्णं वंदे जगद्गुरु. कारण कृष्णाने भगवद्गीता सांगितली आहे. किती वर्षापूर्वी सांगितली असेल, पण आजही तुम्ही भगवद्गीता उघडा, आपल्या जीवनाला तंतोतंत प्रत्येक मनातल्या शंकेचं निरसन होईल. आत्मा चिरंतन याविषयी गीतेत सांगितलं, नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेशयन्त्या. मग क्लेश होतो कुणाला? आपण म्हणतो आज माझं डोकं फिरलं का, ते आले ना असं बोलले. बरं,
आत्मक्लेश होतच नाही. कारण हे कुणी सांगितलंय? नैनन छिंदती शस्त्राणी नैनन दहती पावका न चैनन क्लेश येत. आत्म्याला क्लेश होत नाही, आत्मा रडत नाही, आत्मा जळत नाही, आत्मा ओला सुद्धा होत नाही, निर्मोही असा आत्मा आहे. मग आपण काय म्हणतो? अरे आत्मक्लेश करून घेऊ नको, त्याला होतच नाही. इतकं सुंदर ज्ञान भगवद्गीतेमध्ये सांगितलं, म्हणून म्हणाले आम्ही फक्त करणार कृष्णाचा जय जयकार. जे पंढरपूरचे भक्त आहेत ते म्हणाले, अहो कृष्ण झाले, राम झाले, पण आता युगे 28 सांभाळणारा आमचा कोण आहे? पांडुरंग आहे. आणि हरी हा सगळ्या जनांचा सांभाळ करतो, सगळ्यांना चरणावरती घेतो, कुणांविषयी अंतर ठेवत नाही. तेव्हा एका अधिकारी संतांनी सांगितलं, बाबाने राम रामाच्या काळामध्ये श्रेष्ठ होता, कृष्ण कृष्णाच्या काळामध्ये श्रेष्ठ होता आणि हरी हरीच्या काळामध्ये श्रेष्ठ आहे, पण तुम्ही त्यांचे तिघांचेही भक्त सर्वश्रेष्ठ आहात, म्हणून कायम तुम्ही फक्त एका नावात न अडकता तिघांचाही जय जयकार केला. शरीर मन बुद्धी आणि आत्मा या चारही ठिकाणी सामर्थ्य वाढेल. आणि मायबापानो त्या दिवसापासून तो भक्ती मार्ग सुरू झाला. नामासारखं सोपं साधन नाही. आणि त्या दिवसापासून एकाचाच नाही तर तिघांचा जय जयकार सुरू झाला. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम. सर्वांनी म्हणायचं जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. असा संजीवनी मंत्र संतांनी दिला, भक्तांनी स्वीकारला. आणि आज कितीतरी वर्ष या मंत्राचं सामर्थ्य असं आहे की हा मंत्र घेत घेत पायी वारी होते, पाय दुखत नाहीत, मन थकत नाही. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. आणि पंढरपूर जवळ येतं, विसाव्याजवळ पालख्या थांबतात आणि तिथून सुरू होतो राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. अहो तिथून माणसाला ओढ लागते, इतके दिवसाचा प्रवास झालाय, या पांडुरंगाच्या वेशीपर्यंत पोहोचलो, विसावापर्यंत पोहोचलो, आता धावायचंय. जय जय राम कृष्ण हरी. आणि ते धावलं धावा चालतो तो विठ्ठल 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 विठ्ठल. धावा सुरू झाला, धावा. विठ्ठल 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 विठ्ठल
जरा चैतन्य आलं पाहिजे. नामस्मरणामध्ये फार आनंद आहे बरं. देहभान जर विसरायचं असेल, वय विसरायचं असेल तर डीजे लावायची गरज. हल्ली माणसं उगाच डीजेची वाट बघतात, काही गरज नाही. कारण ते आपल्या संस्कृतीत नाहीच आहे. टाळ मृदुंगाचा जो गजर आहे माय बाप्पा, बऱ्याच परंपरा अशा बदलत गेल्या. जे पूर्वी आग्रहाने जेवायला वाढायचे ते डीजे समोर चालले, आणि जे डीजे समोर असायचे ते जेवायला वाढायला उभारायला लागले. पंगत संपली, अंगत पंगत त्याहून संपली. आता फक्त फोटोमध्ये दिसते अंगत पंगत. पण या गोष्टी तितक्याच जिव्हाळ्याकडे घेऊन जाणाऱ्या होत्या. त्याचा पुनर्प्रारंभ झालेला असतो. कारण जगामध्ये कुठली चांगली गोष्ट कधीच संपूर्ण संपत नाही. आता अंगत पंगत जी चालते ती मंदिरांमध्ये चालते, अन्नछत्रामध्ये चालते, अन्न शाळेमध्ये चालते. आता तिथं सुद्धा मांडी घालून बऱ्याच जणांना बसता येत नाही. खाली बसायची सवयच मोडली. सगळीकडे खुर्ची. आता सुद्धा सगळ्यांची चढाओढ चालली. ती काय काय प्रलोभन देतील, काय काय सांगतील. पण विवेक जागृत ठेवला पाहिजे की खरं आपल्यासाठी, आपल्या देशाच्या हितासाठी आणि आपल्या संस्कृतीसाठी काय योग्य आणि काय अयोग्य. कारण 5 वर्षानंतर एकदा संधी मिळते, नंतर तुम्हारा हम हमारा. पण याच्या वेळी मी सांगितलं ना की रामावरती जसे अयोध्यावासी प्रेम करायचं, तसंच रामनामाचं नाव किंवा रामाचं कार्य जे वाढवत आहेत त्यांच्यावरती आपण प्रेम करण्याची वेळ आलेली आहे. प्रलोभनांना आत्ता बळी पडायचं नाहीये आणि वैयक्तिक अजेंडा घेऊन कुठलीही कृती करायची नाही माय बाप्पानो. आपण आम्हाला अरे गॅस महाग झालाय किंवा गहूच महाग झालेत किंवा आम्हाला पैसेच मिळाले नाही, याच्या करता मतपरिवर्तन होणं म्हणजे वैयक्तिक अजेंडा घेऊन आपण भारत देशाला वेठीस धरण्यासारखं आहे माय बाप्पानो. कारण महाभारतामध्ये सुद्धा अशी घटना घडली होती. वैयक्तिक अजेंडा घेऊन ते गप्प बसले. समोर अन्याय घडतोय, वस्त्रहरणासारखा विचित्र प्रकार घडतोय. खरं सांगू का, महाभारत घराघरामध्ये घडू नये असं का म्हणतात? कारण तिथं स्त्रीचा अनादर झाला म्हणून कुठल्याही घरामध्ये महाभारत घडू नये. म्हणजे कोणत्याही घरामध्ये स्त्रीचा अनादर, बरोबर ना? कारण स्त्री ही शक्ती आहे, स्त्रीचं सामर्थ्य. कारण आपल्या भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये, भारतीय परंपरेमध्ये गोमाता, जन्मदाती माता आणि भारत माता, काय म्हटलंय? या 3 मातांचा सन्मान आहे. आपण देशाला सुद्धा भारत माता म्हणतो. भारत आमचा देश आहे, पण या ठिकाणी पहा भारत मातेची पूजा केली. आपलं संपूर्ण जीवन हे राष्ट्राय स्वाहा राष्ट्राय इदं नमः.
अहो क्रांतिकारी विचारांनी आपलं जीवन ज्यांनी समर्पित केलं या यज्ञ रक्षणासाठी, या भारताच्या रक्षणासाठी. म्हणून कुठलीही गोष्ट करताना वैयक्तिक स्वार्थापोटी जर आपण चुकीचं एखादं कृत्य केलं तर त्याचे दुष्परिणाम आपल्यालाच नाही तर पुढच्या अनंत पिढ्यांना भोगावे लागतील. कारण आपल्याला करायचंय कल्याण, ते लोककल्याण करायचंय, विश्व कल्याण करायचंय. महाभारतामध्ये सुद्धा अशी वैयक्तिक कृपाचार्य का गप्प बसले, द्रोणाचार्य का गप्प बसले, भीष्माचार्य का गप्प बसले? कारण त्यांना वाटलं की हे थांबवण्याचा आपला अधिकार नाहीये. विदुराने निदान प्रयत्न तरी केला, पण विदुर हे दासीपुत्र असल्यामुळे त्यांचा तितका अधिकार पोचला नाही. भीष्माचार्यांना शक्य होतं, पण त्यांनी कधी शब्द दिलेला होता त्यांच्या आईला की मी फक्त या गादीचा सेवक असेल, याचे निर्णय बदलण्याचा अधिकार माझा नाही. प्रत्येकाने वैयक्तिक अजेंडा. आणि मायबापानो, भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी सुद्धा सज्जनांचं रक्षण केलंय, स्वजनांचं नाही. स्वजनांचं रक्षण नाहीये, सज्जनांचं रक्षण भगवंताचं असेल, संतांचं असेल. प्रत्येकाचा संकल्प हाच आहे की सज्जन वाढले पाहिजेत, सकारात्मक वृत्तीचे लोक वाढले पाहिजेत. आणि याकरता म्हणून आपण जनजागृती केली पाहिजे. आणि त्याकरता आपण स्वतः जागृत राहिलं पाहिजे की आपण ते करतोय याचे परिणाम दूरदृष्टीने अभ्यासला पाहिजेत. त्यालाच ज्ञानी असं म्हटलेलं आहे. कारण स्वदेशे वंदते राजा, ज्ञानी सर्वत्र वंदते. त्यामुळे आपण सन्मान द्यायचा आहे तो ज्ञानी जनांना द्यायचा आहे, विस्तार करायचा आहे तो ज्ञानी जनांचा करायचा आहे. आणि वाढवायची ती संस्कृती वाढवायचे ते भारतीय संस्कृती सामर्थ्य वाढवायचे. आणि त्याच दृष्टीने आपण स्वयंभूपणे निर्णय घ्यायचा आहे, कुठल्याही वैयक्तिक अजेंड्याशिवाय. आणि आपल्याला या रामाचं येणं हे आपल्यासाठी विश्व उत्सवासारखं झालेलं. आता तर राम आलेला आहे. अहो रामनामाची एवढी ताकद माय बाप्पानो. आपल्याकडे 15 मिनिट राहिलेले आहेत. 15 मिनिटांमध्ये आपण सांगतेकडे प्रवास करणार आहोत. तेव्हा काळजी करायची गरज नाही की अजून किती वेळ चालेल. कारण प्रत्येकाचे पुढचे विचार डोक्यात येत असतात. हो आता पुढं काय, अजून किती वेळ. कारण प्रत्येक माणसाने ना घड्याळावरती प्रत्येक माणसाला यायचं उशीर आणि जायचं हे या बाबतीत, पण जीवनाच्या बाबतीत यायचं वेळेवर आणि जायचं जास्तीत जास्त उशिरा यासाठी केला होता अट्टहास. म्हणून मायबापानो आपली संस्कृती किंवा आपला भारत देश हा व्हेंटिलेटरवर जाता कामा नये, ह्याचं भान आपण ठेवलं पाहिजे. व्हेंटिलेटर सगळ्यात स्वयंभूपणे श्वासोश्वास झाला पाहिजे. आणि याच्यासाठी आपल्या सर्वांना माहिती की पुराणामध्ये एक अशी कथा सांगितली जाते की रामनामाचं महत्व काय. हे राम एवढं एकच जाणून घ्यायचंय आपल्याला. नंतर आपण या माध्यमातून वारंवार भेटणार आहोत. आपापल्या परिसरामध्ये, मंदिरामध्ये ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी अशा स्वरूपाच्या रामरक्षा स्तोत्र पठणाचं आयोजन. आणि रामरक्षा का महत्वाची आहे, राम का महत्वाचा आहे याच्याविषयीचं चिंतन आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या गावामध्ये सुद्धा याचं आयोजन करू शकता. आज शुभारंभ आहे, पण हा प्रवास आता संपूर्ण भारतभर होणार आहे हे पण लक्षात घ्या. संपूर्ण भारतभर. आणि गुरुकृपा झाली तर विश्वभर सुद्धा. विश्वभर सुद्धा. कारण आपलं कार्यच मुळात विश्वात्मक आहे. आपलं कार्य कुणा एका व्यक्तीसाठी नाही, कुणा एका जातीसाठी नाही, तर आपलं कार्य जे आहे, जे सेवा धर्माचं कार्य आहे, कल्पवृक्षा नदी नपी आपला जर वृक्ष न खाय आपला फल या तत्वानुसार आहे की झाड
झाडाखाली आलेल्या माणसाला विचारत नाही ती तू कोण आहेस. प्रत्येकाला सावली देणं आणि या धकाधकीच्या जीवनातून आनंद मार्गावरती आणणं हे आनंदाश्रमचं उद्दिष्ट आहे, आनंदाश्रमचा संकल्प आहे. ज्या पद्धतीनं आपण मगाशी जाणलं की तिघांचा जय जयकार केला पाहिजे, तसंच रामायणाच्या बाबतीमध्ये सुद्धा घडलं होतं की त्याच्यामध्ये दानवाचं चरित्र आहे, मानवाचं चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये देवाचं पण चरित्र आहे. मग त्रिलोक पूर्वी वेगवेगळे होते. राक्षस लोक राक्षस लोकात राहायचे, माणसं मानव लोकात राहायची आणि देव देव लोकात राहायचे. देव लोकांमधल्या व्यवस्था वेगळ्या होत्या, मनुष्य लोकातल्या व्यवस्था वेगळ्या होत्या आणि राक्षस लोकातल्या व्यवस्था वेगळ्या होत्या. माय बाप्पानो, आता जागेची अडचण झाल्यामुळं सगळे एकावर एक मजले, एकावर एक मजले, एकावर एक मजले. आणि हे दानव लोक, मानव लोक आणि देवलोक हे कुठेही वेगवेगळे राहिले नाही, सगळे एकाच देहामध्ये येऊन बसले. हाच कधीतरी माणसासारखा वागतो, हाच कधीतरी राक्षसासारखा वागतो, हाच कधीतरी देवासारखाही वागतो. पण कथा त्या काळातली आहे ज्यावेळी हे तीनही लोक वेगवेगळे होते. मग सगळेजण ब्रह्माजीकडे गेले, म्हणाले रामायण हे आमचं पण आहे, आम्हाला रामायणाची वाटणी पाहिजे. मग तिन्ही लवाद नेमले, एक राक्षसाचा प्रतिनिधी, एक माणसाचा प्रतिनिधी, एक देवाचा प्रतिनिधी. आता आपण लोकप्रतिनिधी निवडून देताना देवाचा लोकप्रतिनिधी निवडून द्यावा हा संकल्प आजच्या दिवशी घेतला. देव, देश आणि धर्म हे ध्यानात ठेवलं पाहिजे. नाहीतर माणसाचा तर तू माणसाचं, त्याच्या माणसाचं, सज्जनाच्या नाही स्वजनाच्या कल्याणासाठी. आता बघतोय आपण, पण सज्जनांच्या रक्षणासाठी जर पाहिजे असेल तर देवाचा लोकप्रतिनिधी, देवाचं कार्य करणारा, कारण देव हे चिरंतन आहे, सकारात्मकतेकडे घेऊन जाणार आहे. मग देवाचा, माणसाचा आणि राक्षसाचा. ब्रह्माजी म्हणाले माझं काम उत्पन्न करणं आहे, मी बाकी भानगडीत पडत नाही, तुम्ही विष्णूकडे जावा. विष्णू म्हणाले जे उत्पन्न झालंय त्याचं रक्षण करणं, त्याची स्थिती ठेवणं, मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येकाची व्यवस्था करणं, मी व्यवस्थापक आहे, माझं काम हे नाही, तुम्ही भगवान शिवशंकराकडे जावा. भगवान शिवशंकराकडे गेले, वाईट वृत्तीचा नाश करणं आणि वाद मिटवणं हे माझं काम आहे, पण मी फी घेतल्याशिवाय काही करत नाही. आता तुम्ही मला फी काय देणार? कारण विनामूल्य दिलं की लोकांना किंमत राहत नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं काहीतरी मूल्य घेतलं पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे ना. आणि मग या रामायणामधलं जे काही उरेल ती फी माझी. सगळे म्हणाले हरकत नाही, आम्हाला एवढं मोठं रामायण मिळणार आहे, त्यातले तुम्ही फी म्हणून थोडं घेणार आहे, हरकत नाही. म्हणजे आधी आम्हाला अनुदान मिळणार आहे, मग त्यातलं तुम्हाला कमिशन द्यायचंय, अडचण काय, खिशातलं काही जातच नाही. आधी भरायचं म्हणलं तर येईल का नाही गॅरंटी नाही. लोभ, मोह, मद आणि मत्सर या विकारांपासून दूर होण्यासाठी मग कथेप्रमाणे संख्येमध्ये न अडकता त्यातला भाव लक्षात घ्या. 1 कोटी रामायण, 1 कोटी श्लोकांचं रामायण, त्याची वाटणी सुरू झाली. 30 लाख यांना, 30 लाख त्यांना, 30 लाख त्यांना, 90 लाखाची वाटणी झाली. 10 लाख राहिले, 3 लाख त्यांना, 3 लाख त्यांना, 3 लाख, 9 लाख गेले, 1 लाख राहिले. त्यानंतर 30,000 यांना, 30,000 यांना, 30,000, 10 राहिले, परत 3 3 3 करता शेवटी अनुष्टप छंदाचा 32 अक्षराचा एक श्लोक रामायणातला राहिला. 10 अक्षर यांना, 10 अक्षर यांना आणि 10 अक्षर यांना. आता 2 अक्षर राहिली आणि
त्या 2 अक्षराची वाटणी तिघामध्ये करता येत नाही. भगवान शिवशंकर म्हणाले तुमची वाटणी पूर्ण झाली, ही राहिलेली 2 अक्षर जी आहेत ती अक्षर माझी फी, ती अक्षर होती मायबापानो राम. बरं, या रामाचं ही फी घेतली आपण. फी का घेतो? आपल्या जीवनामध्ये समृद्धी यावी, आपल्या जीवनातले त्रास निघून जावेत, आपल्या जीवनातले दोष निघून जावेत. आणि भगवान शिवशंकरावरती असा एक प्रसंग आला. आपण वेळेचं भान ठेवून आहोत, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला 8:30ला मी मोकळं करेन. कारण काय आहे, खुर्चीवर बसलं तरी माणसाची चुळबुळ चालू आहे, पाय दुखतात. कारण चंचल मन में तेरा क्या करू, मनाची चंचलता हे बऱ्याच अपयशाचं कारण आहे बरं. म्हणून माऊली म्हणाले मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. तुमचं मन कशाने प्रसन्न होईल? कोण म्हणाला एखादा माझ्या आवडत्या हिरोचा सिनेमा दाखवा. कोण म्हणाला मला ऍपलचा मोबाईल घेऊन द्या. पण ती प्रसन्नता आहे का? नाही. सुख आहे, सुख हे क्षणाचं असतं आणि आनंद हा चिरंतन असतो. भगवान शिवशंकराला मिळालेली ही फी त्यांना समुद्र मंथनाच्या वेळी कामाला आली. कसं तेवढं सांगतो. समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली, चांगलं निघालं, ते प्रत्येक घेऊन जण पळाला. अमृत सुद्धा. पण मग आता भगवान शिवशंकराकडे ड्युटीच अशी राहिलेलं गोळा करायचं आणि सगळ्यांचं रक्षण करायचं, वाद मिटवायचे. आणि मायबापानो त्याच समुद्र मंथनातून निघालं ज्याचं नाव हलाहल. हलाहल म्हणजे काय हो? लोक म्हणतात अहो भगवान शिवशंकराची वल्ली आहे. अरे म्हटलं ती चांगली नाहीये. नाही म्हणाला भगवान शिवशंकरांनी पण ती घेतली आहे. अहो वाईट वाटतं मायबापानो. आज जेव्हा गोमातेचं दूध काढून घराघरामध्ये जाऊन विकतो आणि त्याचं ते केशरी कॅन लावलेली गाडी जेव्हा एखाद्या दारूच्या दुकानासमोर दिसते तेव्हा वाईट वाटतं, हृदय कळवळतं. सोलापूरमध्ये कधीतरी फिरताना लक्ष द्या, संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळी या केशरी कॅन लावलेल्या ज्या गोमातेचं दूध विकून जेव्हा ते विष घेऊन जातात ना, वाईट वाटत. ते वाईट आहे हे माहीत असताना सुद्धा आपण ते स्वीकारतो आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला नाही तर आपल्या कुटुंबाला भोगावे लागतात. मायबापानो संत सद्गुरू आणि भगवंत जे करतात ते संपूर्ण विश्वाचं कल्याण करतात. दोष घालवतात तो सर्वांचा घालवतात. हलाहल निघालं. बरं हलाहल म्हणजे विष, आणि विष टोपणवर घेतलं काय आणि बाटलीवर घेतलं काय, त्याचा परिणाम एकच काय? रामनाम. बघा तेव्हाच माणसं म्हणतात सत्य, त्याच्या आधी मागे पुढे सगळं असत्य. माणसं रामनाम सुद्धा सत्य कधी म्हणतात? त्याच्यासाठी एखाद्याला जीव द्यावा लागतो. म्हणून परमपूज्य काका म्हणतात अरे तेव्हा नाही, कालही सत्य होतं, आजही सत्य आहे आणि रामनाम हे उद्या पण सत्य आहे. त्यामुळे फक्त इकडंच म्हणत जाऊ नका रामनाम. अरे मिथ्य काही नाहीच आहे. राम मिथ्य नाही, रामनाम मिथ्य नाही, ते सत्य आहे आणि सत्यच. आणि हे छाती ठोक पडून आपल्याला सांगता आलं पाहिजे. याच करता उपासनेला दृढ चाललं पाहिजे. हलाहल. कारण जलचर सृष्टी संपली होती, समुद्रामध्ये सुद्धा कितीतरी असे प्राणी आहेत ते संपले. जर भगवान शिवशंकराने ते हलाहल प्राशन केलं नसतं तर ते अख्ख्या समुद्रामध्ये पसरला असता आणि आज जलचर वृष्टी संपली असती. मायबापानो दुसऱ्याला त्रास होऊ नये म्हणून सगळा त्रास स्वतःचे स्वीकारतात त्यांना भगवंत म्हणतात. जे आपल्या भोगाचा प्रारब्धाचा अंत करतात, प्रारब्ध भोग संपवतात त्यांना भगवंत म्हणतात. आपण काय करतो? आपल्या अंगणातला कचरा काढतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत शेजारी तिकडे गेले की सगळा कचरा महापालिकेच्या गाडीत नाही, कुठं नाहीतरी आता जाऊन आराम करून येणार आहे, आल्यावर काढू दे की कचरा, काय होते. अजिबात काम करायला नको. संपूर्ण विश्वासाठी जे कर्म केलं जातं आणि सगळ्यांना त्रास होऊ नये म्हणून आपण आरती सुद्धा म्हणतो ना, हलाहल प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. भगवान शिवशंकर. आता उगाच लोक
चेहऱ्याला निळं वरती काय जटा लावतात आणि शंकर म्हणतात. नाही, ते निळेपणा कशामुळे आलेला आहे? हलाहल प्राशनामुळे आलेला आहे. मग झालं, प्राशंतर केलं आणि भगवान शिवशंकर, कारण शरीरावर परिणाम होणार आहे, त्रास होऊ लागला, दाह होऊ लागला. बेलाची पानं अंगावरती घेतली, सर्प अंगावरती घेतले, थंड आहेत म्हणून रुद्राक्षाच्या माळा घातल्या, तरी पण हलाहल काही शमेना, त्याचा त्रास काही शमेना. नारद महर्षी आले, नारायण नारायण म्हणले, भगवान शिवशंकरा काय झालं, असे कळवळताय का, असे विवळताय का? तेव्हा पार्वती मातेने सांगितलं, समुद्र मंथनामधला हलाहल प्राशन केलं, त्याला शमवण्यासाठी सगळे उपाय केले, पण कुठलाही उपाय कामी आला नाही. अजूनही त्यांना त्रास होतोय. म्हणाले, आपली ही कधी कामाला यायची? कुठली भी? अहो, तुम्ही रामायणाची वाटणी करून दिली आणि रामामध्ये इतकी ताकद आहे की कुठल्याही स्वरूपाचा दाह रामनामाने संपतो. आणि भगवान शिवशंकरांनी सुरू केलं, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आता भगवान शिवशंकराच्या समुद्र मंथनातल्या शरीरावरती जो दाह आलाय, विषाचा जो दाह आलाय, त्याचंही निवारण झालं पाहिजे आणि आपल्या मनावरचा, आपल्या जीवनातलाही दाह निघून गेला पाहिजे. म्हणून श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. भगवान शिवशंकरांना आनंद होऊ लागला, शरीरातला दाह कमी झाला, भगवान शिवशंकर नाचू लागले, जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम. सियावर प्रभु रामचंद्र भगवान की. आणि माय बाप्पांनो, कैलासावरती असा आवाज आला का? कारण भगवान शिवशंकराकडचे गण सगळ्या प्रकारचे होते बरं का. आता जसे आपण बफेला जेवतो ना, तसे त्यांचे गण होते. फार सुंदर अशी ती व्यवस्था आहे. यथाकाल यथावकाश वारंवार आपली भेट होईलच. त्या भेटी दरम्यान आपण जाणून घेऊया की आपलं पुराण, शास्त्र, वेद आणि या सगळ्यामधलं रामनाम, की एक शिष्य फार ज्ञानी होता तरी सुद्धा तो संभ्रमामध्ये होता. तो एका महात्म्याकडे आला, तेव्हा त्यांनी सांगितलं, मी भरपूर ज्ञान कमवलं तरी सुद्धा मला अजून मनाला शांती मिळाली नाही. ते म्हणाले, अरे किती ज्ञान मिळवलं? म्हणाले, एवढं मिळवलं, एवढं मिळवलं. ठीक आहे म्हणाले, जा, आता मी वृद्ध झालेलो आहे, जेवढं ज्ञान मिळवलंय ना तेवढं लिहून आण. मग तो गेला. 1 पान झालं, 10 पान झालं, 1000 पानं झाली, 10,000 पानं झाली आणि 10,000 पानं झाल्यानंतर तो अख्खा गठ्ठा घेऊन आला आणि त्यांनी त्या महात्म्यासमोर ठेवला. म्हणाले, हे सगळं ज्ञान मी कमवलं तरी सुद्धा मला मनशांती मिळत नाहीये. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, एवढे 10,000 पानं वाचायला माझ्याकडे वेळ नाहीये, तेव्हा याचं संक्षिप्त रूप तू घेऊन ये. मग तो परत गेला, अभ्यास केला, 100 पानामध्ये संक्षिप्त रूप बसवलं, परत घेऊन आला. अरे म्हणाले, आता मी इतका वयोवृद्ध झालेलो आहे की मला ही 100 पानं सुद्धा वाचता येणार नाही. तेव्हा तू याचं एका पानामध्ये संक्षिप्त रूप करून आण. तो गेला. या सगळ्यामध्ये तो चिडला नाही बरं. आपण काय म्हणतो, अगदी जन्मदात्या बापाला सुद्धा एकदाच सांगा काय सांगायचं असेल तर, सारखं सारखं आपलं तेच तेच तेच, अहो तेच तेच करणं, तेच तेच करणं, याच्यासाठी गेला होता अट्टाचं. आज सुद्धा का आलो? तेच तेच करायला आलोय. दुसरं काही करायचं नाही.
भगवान शिवशंकरांनी राम नाम घेतलं आणि आज आपणही शिवस्मारक मध्ये काय घेतलं? काही बदललंय का? तेच तेच केलं पाहिजे माय बाप्पानो. आणि मग एका पानावरती लिहून आणलं. त्यांनी बघितलं, अरे एवढं पान सुद्धा वाचायला माझ्याकडं आता दृष्टीला दिसत नाहीये. ज्याच्यात संक्षिप्त काही करून आणशील का? तो गेला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण हे सगळं गोळा करतोय, संक्षिप्त करून आणतोय, पण आपल्या गुरूंना वेगळंच अपेक्षित आहे. आणि म्हणून तो एक कोरा कागद घेऊन आला. तो त्यांनी गुरूंच्या हातात दिला. आता म्हणाले, पूर्ण शून्य झालास, पूर्ण कोरा झालास, आज तू माझा शिष्य झालास, तुला आत्मज्ञान झालं. म्हणजे आपल्याला जीवनात काय व्हायला पाहिजे? कोरं. होणं जमतंय का बघूया, करू प्रयत्न, काही अडचण नाही, कारण सांभाळणारे तेच आहेत. कोरं झाल्याशिवाय, रित झाल्याशिवाय ते स्वीकारत नाहीत आणि त्यांनी स्वीकारल्याशिवाय आपल्या जीवनाला सकारात्मकता मिळत नाही. मायबापानो, संतांनी सुद्धा हेच केलं आणि आपल्याला हा सर्वोत्तम मार्ग त्यांनी दिला. आणि म्हणून आज आपण सर्वजण त्या रामरायाच्या चरणी एक प्रार्थना करूया, गुरुदेवांचं दर्शन घेऊया. आपण सर्वजण वेळात वेळ, सुट्टीचा दिवस असूनही या ठिकाणी आला. पुढच्या वेळी जेव्हा आमंत्रण देऊ त्यावेळी आनंदासाठी, कारण आनंदासाठी आपण हे आमंत्रण दिलेलं आहे. संख्येचं महत्व नाहीये मायबापांनो, कारण इथं जरी काही मर्यादित संख्या उपस्थित असली तरी सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून लाखो लोक आजच्या सत्संगाचा आणि आजच्या संकल्प सिद्धी सोहळ्याचा आनंद घेत आहेत. म्हणजे परमपूज्य अरुण काकांची सावली ही देशात नाही तर विदेशापर्यंत सर्वांना आनंद देतच आहे आणि देतच राहणार. याचा अर्थ पुढच्या वेळी एवढीच संख्या असं नाही बरं. पुढच्या वेळी आपण, यावेळी आपण जर एकटे चालू असेल तर पुढच्या वेळी आपण एकावर शून्य, पुढे बरं, मागे शून्य नाही द्यायचं, पुढे शून्य द्यायचा आणि त्या दृष्टीनं आपण परमार्थ वाढवायचा. कारण मायबापानो, रामरक्षेच्या निमित्ताने किंवा रामनामाच्या सेवेच्या दृष्टीने आपण वारंवार भेटणार आहोत. हा प्रवास आज 28 तारखेपासून सुरू झाला आपल्या जिल्ह्यातनं आणि आज आपण रामाचं नाव सन्मानाने घेतोय. या ठिकाणी शिवस्मारक आहे. ही जागा निवडण्याचं कारण पण तेच होतं की यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यावेळेचा प्रतिकूल काळात अनुकूल केला. म्हणून प्रथम इथे येण्या अगोदर मी शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो आणि त्यांची पूजा करून मग या ठिकाणी की हा विश्वात्मक मार्ग जो सकारात्मकतेकडे घेऊन जाणार आहे त्याचा शुभारंभ तुमच्या आशीर्वादाने विश्वात्मक व्हावा ही प्रार्थना शिवरायांच्या चरणी करून आलो आणि हा आनंद असाच विस्तारला जावा. आणि म्हणून हे स्थळ निवडलं मायबाप्पा. हे स्थळ निवडण्याच्या पाठीमागे सुद्धा अनंत संकल्प आहेत, अनंत सिद्धी आहेत आणि अनंत सामर्थ्य दडलेले आहेत. तेव्हा आपण सर्वजण या ठिकाणी आला. जे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये नित्योपयोगी वाटतं ते हृदयात घेऊन जावा, रोज आचरणात आणा आणि त्याचा आनंद घ्या. आणि जे चुकीचं वाटलं ते परत माझ्या जोडीत टाका. कारण आपल्याला रित व्हायचंय आणि जे तुम्ही जोडीत टाकाल ते मी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करून टाकेल. मग तो माझा शब्द असेल, माझं वाक्य असेल, त्याचं तुम्ही दुःख करून घेऊ नका, त्रास तर अजिबात करून घेऊ नका. कारण ते देण्यासाठी मी इथं आलेलो नाहीये. जे माझ्या गुरुदेवांनी सर्वोत्तम पाठवलंय आणि तुमच्या कल्याणाकरता पाठवलेलं आहे तोच निरोप आणि तीच एक सेवा. परमपूज्य अरुण काकांनी तुमच्यासाठी जो निरोप पाठवलेला होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवला. जे उत्तम वाटलं ते हृदयात घेऊन जावा, बुद्धीपर्यंत काही ठेवूच नका. कारण बुद्धी कधी गडबड करून सांगता येत नाही, बुद्धीचं काही सांगता येत नाही. आणि म्हणून तोच निर्माता आहे आणि तोच नाशकर्ताही आहे. या आनंदाश्रमची जी मुळपाळ आहे. कारण परमपूज्य सद्गुरू श्री अरुण काकांच्या घराण्यामध्ये 5 पिढ्यांपासून दत्तभक्ती आहे. गंगाधर पंत, रंगोपंत, जनार्दन पंत, अरुण काका अशी आता 5वी पिढी या दत्तभक्तीमध्ये आणि गुरुचरित्र पारायणामध्ये आणि त्यातून आलेल्या परिमार्जनाच्या सेवेमध्ये आहे. आणि जनार्दन पंतांपासून रामभक्ती मिळाली आणि केरळच्या कासा
सोलापूर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या काननगड या ठिकाणी 1931 ला स्थापन झालेल्या आनंद आश्रम आणि त्याचंच एक रोपट या महाराष्ट्रामध्ये आपल्या सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यात यावली गावात परमपूज्य अरुण काकांनी लावलं आणि त्याचा आज कल्पवृक्ष झालेला आहे. 1931 पासून आजपर्यंत फक्त मायबाप्पानो त्या काननगडच्या आश्रमामध्ये रोज काय होतं? फक्त आणि फक्त ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम
सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतास घालवावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोकतिने, रूपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. सर्वे सुखिन सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय. हरिः ओम तत्सत्. ब्रह्मणे नमः. ईशावास्यमिदं सर्वम्. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. सर्वांनी गुरुदेवांच्या चरणांचं दर्शन घ्यायचं. हरी दत्तात्रेया दिगंबरा, यावली निवासी सद्गुरु सेवक गरुड कांता सागरा. श्री
पादुकांचं दर्शन घ्या, प्रसाद घ्या आणि पुनरागमनाचं वारंवार भेट व्हावी ही सद्गुरुचरणी प्रार्थना. ओम भवद्वीक्षा